दिवाकरांच्या नाट्यछटा. नाट्यछटा आहे कारण चरित्र लिहावयाचे आहे. चरित्र काय पुढच्या अंकात देणार आहात का? छान. बाळाभाऊ म्हणजे नामांकित लेखक. अहो वा, त्याचा माझा स्नेह लहानपणापासूनचा. लंगोटी मित्रच आम्ही. त्यामुळं हवी तितकी माहिती मला देता येईल. हां, तेवढे मात्र विचारू नका. लेखनात काय त्याने तेज दाखवले असेल तेच. बाकी मनुष्य आपला तुमच्या आमच्यातल्या गोष्टी या. मनुष्य आपला असा तसाच. अहो, स्वभाव काय आणि वर्तन काय, गोंधळ. काय सांगायचं तुम्हाला, सरळपणा म्हणून यत्किंचित नाही. कधी कुणाचे पैसे घेतले आणि ती बुवा परत केलेत, नाव नाही. याचे घे त्याचे घे असे करून 7-8 हजाराला तरी त्यानं बुडवलं असेल. शिवाय लोकांची पुस्तके दाबली ती वेगळीच. हा जिथे साधा व्यवहार तिथे काय बोलायचे आणखी. हीच तऱ्हा व्यसनाची. अहो, परवा मरायच्या आधी 1-2 महिन्यातली गोष्ट. दिवसाढवळ्या अगदी भर चौकात एका टांगेवाल्याशी मारामारी केली. बोला आता. अहो, कसे कारण आणि कसलं काय. यथास्थित जोखली होती साले. नीट नोकरी नाही, धंदा नाही, सदा चहा आणि विड्या. रोज उठून घरात भांडणं. का नाही व्हायची आणि? वेळ नाही अवेळ नाही, येईल त्याच्या नरड्यात चहा ओतायचा. काही त्याला सुमार. आपले बोलायचे किंवा लिहायचे नाही इतकेच. बाकी अशा एक गोष्टी आहेत की चांगले बाबाचे लग्न करून दिले, पण घटकाभर पटेल तर शपथ. कारण बाहेर यांचा रोमांस बोकाळलेला. शेवटी एक दिवस नवरा बायकोची अशी जुंपली की काही पुसू नका. झाले. पुढे काय, ती उठून बापाच्या घरी चालती झाली. आणि हे काय, यांची उपरमिशी. कारण गेली तर गेली, नाकावर टिच्चून दुसरे लग्न करीन. आणि ठणठणीत केले लग्न तेव्हा अशा या भानगडी. पण लिहून तेवढेच चालते. तिथे म्हणजे यांना 2 बायका होत्या खऱ्या, पण पहिलीला मूल होईना तेव्हा ती सारखी जुरणीला लागली. इतकी की शेवटी तिने अंथरूण धरले आणि सारखा यांच्या मागे तगादा लागला की कसं करून यांनी दुसरं लग्न करावं. शेवटी अगदी निरुपायानं. कारण पतीपत्नीचं प्रेम अलौकिक. आमच्या चरित्रनायकाने दुसरे लग्न केले. म्हणजे अशा तऱ्हेने सगळे फिरून, कारण चरित्र लिहायचे तेव्हा ते असं झालं पाहिजे.